म्हणजे 1680ला महाराजांचं निर्माण झालं. 1682च्या दरम्यान औरंगजेब आलमगीर बादशाह, ज्याचं अगदी आपण म्हणूयात की कंदाहार पासून तंजावर पर्यंत त्याला जे राज्य त्याने उभं करायची त्याची महत्वाकांक्षा होती, त्याने दक्षिणेकडची मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्या पाठीमागची दोन्ही तिन्ही कारणं आहेत. त्याला संपूर्ण हिंदुस्थान आपल्या अखत्यारीत आणायचं आहे. राजकीय दृष्ट्या दक्षिणेकडच्या ज्या राज्यकर्ते होते, विजापूरचे आदिलशाही, कुतुबशाही आणि मराठे, बरोबर, आणि त्यातल्या त्यात त्याला मराठ्यांबद्दलचा एक दुहेरी राग आहे, तो म्हणजे छत्रपती शिवरायांमुळे. ज्या पद्धतीने पुरंदरच्या तहाच्या नंतर महाराज आग्र्याहून निसटून आले, किंवा त्या अगोदर जे काही आपण सुरत नंतर वगैरे सगळे जे काही महाराजांनी तडाखे दिलेले आहेत मुघलांना, तर पुढे भविष्यात ते नको म्हणून त्याने मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी तो महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला तो गोड गैरसमज आहे की आता महाराज नाहीयेत आणि मी आता मराठे पटकन जिंकेन आणि मग विजापूरची आदिलशाही वगैरे दक्षिण मी अख्खा माझ्या पादाक्रांत करेन. गंमत आता अशी झाली की 1682ला स्वतः आलमगीर बादशाह बऱ्हाणपूर पर्यंत येतो आणि नंतर आत्ताचं जे त्याला आपण औरंगाबाद किंवा आता ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हटलं जातं, त्याचं पूर्वीचं नाव होतं खडकी. त्या खडकीला दक्षिणेचा मुख्य तळ असायचा. म्हणजे जो कोणी दक्षिणेचा सुभेदार असेल तो पहिल्यांदा आला की बऱ्हाणपूर हे दक्षिणचं द्वार, आणि तो येऊन थांबायचा खडकीला, औरंगाबादला, बरोबर, किंवा आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर. आणि मुघलांची फौज ज्यावेळेस यायची तो एक वरवंटच फिरवला जायचं त्या सगळ्या प्रदेशावरती. इतका मोठा लवाजमा, लाखोची फौज, ती फौज पण शस्त्रधारी, त्याच्यामध्ये पायदळ, घोडदळ, उंटदळ, म्हणजे सगळे अगदी बाजार बुणग्यांपासून नाचणारे, गाणारे, वाजवणारे सगळे त्याच्यामध्ये, हौशे नवशे गवशे, असं सगळं तो लवाजमा घेऊन दिल्ली सारखा यमुना गंगेचा सगळा सदन भाग सोडून, मैदानी भाग सोडून या दगडधोंड्यांच्या प्रदेशात आला. आता औरंगजेबाचं येण्याचं आणखीन एक कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत. संभाजी महाराजांचा ग्रहकलात्म नुकतेच ते सगळ्या त्यांनी मिटवून आपलं राज्य पुन्हा जिंकायला किंवा वाढवायला सुरुवात केली. आणि औरंगजेबाचा पुत्र अकबर याचं आणि संभाजीचे जे संधान साधलं गेलेलं आहे, याची भीती औरंगजेबाला वाटायला लागली. म्हणजे मुघलांचा तो त्या काळातला ट्रेंड आहे की पहिली लढाई त्यांची गादीसाठीची होती ती वडिलांसोबत, भावासोबतच असायची. आणि औरंगजेब हा त्यातला सगळ्यात परमोच्च राजा आहे. म्हणजे त्यांना ते सगळं स्वतःच माहिती होतं, आणि ते आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून त्याने आपल्या मुलाचा पराभव करण्यासाठी अकबर संभाजीची युती त्याला धोकादायक वाटली. मराठ्यांना तर संपवायचं, पण मराठ्यांबद्दलचा तो एक राग होता. अकबर हा त्याच्या मुलाचं नाव आहे औरंगजेबाच्या, म्हणून त्याने पहिल्यांदा द्यायचं ठरवलं तडाखा, तो म्हणजे मराठ्यांना.